भागामध्ये आपण वर्तुळ आहे वर्तुळाचे गुणधर्म वगैरे पाहिले. आता बघू त्याच्यावर आधारित उदाहरणं कशी विचारतील. वाचा. आकृतीमध्ये ओ OP हा ST ला लंब आहे, जीवा LM जीवा ST ला समांतर आहे, O हा केंद्रबिंदू आहे, ON 6 सेंटीमीटर, LM 16 सेंटीमीटर. तर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल. हा काय विचारलंय आपल्याला? सर्वात मोठ्या जीवेची लांबी विचारली आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असतो? वर्तुळाचा व्यास. वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजेच काय? सर्वात मोठी जीवा आणि तो वर्तुळाचा व्यास. म्हणजेच आपल्याला कशाची लांबी काढायची आहे? या वर्तुळाच्या व्यासाची लांबी काढायची आहे. दिलेलं काय काय आहे? ON बरोबर 6 सेंटीमीटर, LM दिली आहे किती? 16 सेंटीमीटर. OP हा ST वर लंब आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे LM आणि ST कशा आहे? समांतर आहे. म्हणजेच OP हा LM ला सुद्धा कसा आहे? लंब आहे. ठीक आहे, LM चा सुद्धा लंब आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर घातलेला लंब, टाकलेला लंब हा जीवेला काय करतो? समान दोन भागामध्ये दुभागतो. मग आपल्याला LM किती मिळाली? म्हणजे LM बरोबर NM. LM आहे 16, LM किती येईल मग? 8 सेंटीमीटर. ठीक, आपल्याला काय काढायचं आहे? व्यास काढायचा आहे. हाही व्यास होईल. समजा आपण हा त्रिकोण तयार केला. कसा त्रिकोण मिळाला रे हा आपल्याला? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल मिळाला. ठीक आहे. ON ची लांबी आहे 6, LN ची लांबी आहे 8. आपल्याला काढायची आहे, ह्या पूर्ण ह्याची समजा काढायची आहे, पण त्याच्यासाठी आधी आपण OL ची काढू शकतो. हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आपल्याला ह्या दोन बाजूंची लांबी माहिती आहे, तर आपण OL ची लांबी काढू शकतो. कशाच्या सहाय्याने? पायथागोरस थिअरम. आपल्याला माहिती आहे पायथागोरस थिअरम. काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या लांबीच्या वर्गांची बेरीज ही किती असते? कर्णाच्या वर्गाएवढी असते. मग आपल्याला ON ची माहिती आहे किती आहे? 6 चा वर्ग. LN ची मिळाली आपल्याला काय? 8 चा वर्ग. बरोबर. 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64. किती आली बेरीज? 100 आली. 100 हा कशाचा वर्ग आहे? 10 चा वर्ग आहे. आपल्याला काय मिळालं आता उत्तर? कशाचं मिळाली? लांबी कशाची मिळाली? OL ची. LO किंवा OL ची लांबी मिळाली. झालं का आपलं उत्तर? नाही. आपल्याला काय काढायचं आहे? या पूर्णची काढायची आहे. समजा Q. LQ ची किती होईल मग? रेडियसच्या किती असतो डायमीटर? दुप्पट. बरोबर. रेडियसच्या दुप्पट डायमीटर म्हणजे आपलं उत्तर काय येईल? गुणिला 2 बरोबर 20 सेंटीमीटर. ठीक आहे, आलं लक्षात? एवढं नाही करत बसायचं, पण विचार असा पटकन डोक्यात करायचा आणि आपलं उत्तर काढायचं. ठीक. चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर त्या कोनाचे माप किती? ठीक. तुम्हाला माहिती चक्रीय कोन म्हणजे काय? ज्याचे चारही शिरोबिंदू कशावर येतील? वर्तुळावर असतील. याला आपण काय म्हणतो? चक्रीय चौकोन. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे? चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप. समजा हे कोन, हा कोन घेऊ आपण X. त्याचा सम्मुख कोन कोणता? समजा Y. ठीक. हा काय म्हणताय तो? X हा कसा आहे? याच्या दुप्पट आहे. म्हणजे Y बरोबर किती म्हणू आपण? X/2. ठीक. आणि तुम्हाला माहिती आहे सम्मुख कोन एकमेकांचे कसे कोन असतात?
पूरक कोन सप्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजे त्या दोन कोनांची बेरीज किती असते? दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. 180. म्हणजे x अधिक x बाय 2 बरोबर किती? 180. 2x प्लस x 3x बाय 2 बरोबर 180. x बरोबर काय होईल? 180 गुणिले 2 बाय 3 3 सख 18 60 गुणे 120 60 गुणे 12 शून्य 120. म्हणजे आपल्याला त्या कोनाचं माप किती मिळालं आहे? 120. ठीक आहे. तुम्हाला असंही म्हणू शकतात की त्या कोनाच्या सम्मुख कोनाचे माप कोणते? तेव्हा इथे काय येईल? ऑप्शन 7. ठीक आलं लक्षात? किंवा हेही लक्षात ठेवायचं. इथे 60 ही दिलेला असू शकतो, पण तुम्हाला विचारलेलं काय आहे ते लक्षात घ्यायचं आपण. ठीक आहे. त्या कोनाचं माप विचारलाय, तो कोण त्या सम्मुख कोनाच्या कसा आहे? दुप्पट आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? 120. समजा त्या कोनाचे सम्मुख कोनाचं माप विचारलं तर काय दिलं असतं? इथे 60 दिलेलं असू शकतो. ठीक आहे. द्यावा लागेल मग तोही पर्याय. आलं लक्षात? कसा कसा विचार करायचा उदाहरण सोडवताना? सगळे गुणधर्म आपण आठवायचे, लक्षात आणायचे. ठीक आहे. सगळे त्याच्यापैकी काही गुणधर्म आपल्याला इथे वापरायला लागतात उदाहरण सोडवताना. ठीक आलं लक्षात? ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB व जीवा CD केंद्रापासून समान अंतरावर आहे. मेजर अँगल AOB 80 डिग्री आहे, तर मेजर अँगल OCD आपल्याला काढायचा आहे. आधी आपण कशी आकृती काढू? काय सांगितलंय? ओ केंद्र आहे आणि दोन जीवा AB आणि CD कशा आहेत? समान अंतरावर आहे. ठीक आहे. केंद्रापासून कशा आहेत? समान अंतरावर आहे. अशा प्रकारे जर आपण आकृती काढली तर अशी तयार होईल. काय काय दिलेलं आहे? मेजर अँगल AOB म्हणजे कोणता अँगल? हा अँगल दिलेला आहे. किती आहे? 80. ठीक. OCD काढायचा आहे आपल्याला. काय काढायचं आहे? OCD हा अँगल आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आपल्याला हे माहिती आहे की हे समान अंतरावर असल्यामुळे जेवढा मेजर अँगल AOB असेल तेवढाच मेजर अँगल COD असेल. म्हणजे हा किती झाला? 80. कोणता? COD किती झाला? 180. COD किती झाला? 80 झाला. ठीक आहे. आणि आता हे माहिती आहे तुम्हाला की या तिन्ही कोनाचे माप किती असतं? 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचं माप कसं असतं? 180. आणि हा कसा त्रिकोण तयार झालेला दिसतोय? दोन समान बाजू असलेला समद्विभुज त्रिकोण दिसतो आहे. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे आता की मेजर अँगल C बरोबर मेजर अँगल D. ठीक आहे. जेवढं माप C चं असेल तेवढंच माप D चं असेल. म्हणजे या दोनची एकाची दुप्पट अधिक 80 किती झाला? समजा आपण C घेतला, C अधिक D अधिक O बरोबर किती? 180. C आणि D समान आहे म्हणून आपण 5C करून O चं माप ठेवू 80. किती? 180. C बरोबर आता 2C बरोबर 180 वजा 80 किती? 100. C बरोबर किती? ठीक आहे. आला आपल्याला C चं माप काढायचं आहे. किती आला? 50. ठीक आहे. ते असा सगळा विचार करायचा आहे. त्रिकोणांचे प्रकार आपल्याला आले पाहिजे, त्याचे गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे. वर्तुळाचे तर आपण पाहिलेच आहे. समान अंतरावर जीवा असल्यामुळे त्यापासून तयार होणारा केंद्रीय कोन सुद्धा कसे असतील? समानच असतील. बरोबर? एकरूपच असतील. ठीक. म्हणजे हा 80 म्हणून हा 80. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.
आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.